लातूरमध्ये विरोध सुरू झालेला नाही, एखाद्या वेळी विरोध होईल, पण आम्ही चर्चा करू. लातूरच्या आमच्या सर्व लोकप्रतिनिधी चर्चा करू, नांदेडच्या लोकप्रतिनिधी चर्चा करू. पण मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर एक विभागीय आयुक्त कार्यालय या भागात असलं पाहिजे. शेवटी संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालय 8 जिल्ह्याचं असणे त्यापेक्षा नांदेड लातूर हा भाग महत्त्वाचा आहे. आणि आम्ही लोकप्रतिनिधी बसून मार्ग काढू आणि माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. पण एक विभागीय आयुक्त कार्यालय मात्र या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. म्हणजे या 4 जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे याकरता माझं लक्ष आहे आणि त्याकरता मी पुढाकार घेणार आहे. प्राधान्य कोणत्या जिल्ह्याला असणार? आज तर सांगता येणार नाही ना. आज मला सर्व लोकप्रतिनिधीशी बसावं लागेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल, सरकार म्हणून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे सरकार म्हणून जेव्हा निर्णय घेतो तेव्हा सर्वच जनप्रतिनिधी भौगोलिक परिस्थिती काय आहे, भौगोलिक सेंटर काय होईल, कुठल्या भागात आपण जास्त सेवा देऊ शकू, कुठल्या भागातून जास्त लक्ष केंद्रित होईल, या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे. लातूर की नांदेड हा वाद नाही आहे. महत्त्वाचा विषय आहे की 8 जिल्हे संभाजीनगरला आहे. मला वाटतं ते आपण डिव्हिजन केलं पाहिजे या मताचा मी आहे. लवकरच याचा निर्णय होईल. नाही, मला वाटतं की संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी पाहिजे त्या बाबी सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. काही अजून त्यांची मागणी असेल परिवाराची तीही पूर्ण करू. पण आमच्या सरकारने देवेंद्रजींनी ज्या ज्या चौकशा तिथल्या जनप्रतिनिधींनी मागितल्या